करू प्रथम नमन दुसरे चरण संदाच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुम्हाचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुका या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचेतानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगातून संतांच्या आलिंगनाचा महिमा प्रतिपादन करतात. कुलदैवत श्री खंडेराय महाराजांच्या पवित्र दरबारामध्ये 3 वर्षापासून हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ आष्टी आणि गावातील सर्व युवा शक्तीच्या विशेष सहकार्यानं या कार्यक्रमाला हे सुंदर स्वरूप आजची ही सेवा आपल्या सर्वांच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे. आजच्या कार्यक्रमाचे यजमान आजचे सौजन्य दाते ज्यांच्याकडे कीर्तनाचं सौजन्य आहे असे भागवत मच्छिंद्र तांबडे आणि मुंजा बळीराम गव्हाणे या 2 व्यक्तींकडे आजच्या कीर्तनाचं सौजन्य आहे. त्यांना मनापासून धन्यवाद. आणि आजचेच नाही रोजचे अन्नदाते रोजचे यजमान यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचं कारण या सर्वांचं सहकार्य आहे म्हणून या कार्यक्रमाला ही भव्यता आणि दिव्यता. या निमित्तानं उपस्थित सर्व रते महारती मंडळी सुंदर अशी मृदुंगाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती मृदुंगाचार्य श्याम महाराज असतील, माझ्यासोबत आलेले नामवंत कीर्तनकार प्रसाद महाराज पाटील, ज्येष्ठ मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण सुभाष महाराज त्यांची उपस्थिती आहे. नामवंत गायनाचार्य भजन सम्राट अंकुश महाराज असतील, भजन सम्राट कृष्णा महाराज असतील आदी करून हे सर्वच मंडळी ज्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील हे सर्व बालटाळकर आहेत असे हरिभक्तपरायण आनंदी महाराज त्यांनाही मनापासून धन्यवाद. उपस्थित सर्व रते महारती मंडळी सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक सेवेला प्रारंभ. वेळ अभंग तुकोबरायांचा आहे, 4 चरणाचा आहे. आजच्या अभंगातून तुकोबराय आलिंगनाचा महिमा प्रतिपादन करतात. आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. संतांनी जर आलिंगन दिलं तर त्या साधकाच्या जीवनामध्ये काय परिवर्तन होतं याचं चिंतन करणारा अभंग. वेळ संतांच्या आलिंगनाचा महिमा तुकोबराय या ठिकाणी सांगतात. मुळात आलिंगनाचे 2 प्रकार आहेत. प्रेमाचं आलिंगन वेगळं आणि द्वेषाचं आलिंगन वेगळं. आजच्या अभंगामध्ये हे प्रेम स्वरूप आलिंगन आहे.
द्वेषाचं आलिंगन म्हणजे फक्त अंतकरणात प्रेम असेल तरच आलिंगन दिलं जातं, हे चूक आहे. अंतकरणामध्ये मळ असेल, डोक्यामध्ये राजकारण असेल, मनामध्ये कपट असेल तरी सुद्धा आलिंगन दिलं जातं. ते झालं द्वेषाचं आलिंगन. 5 पांडव जेवायला बसले. धृतराष्ट्रानं भीमाशी संवाद सुरू केला. सांगितलं, भीमा 100 मुलं मेली पण तुम्ही राहिलेली आता 5 माझीच मुलं आहेत. कधीतरी असं वाटतं की तू माझा मुलगा आहे आणि मुलगा समजून तुला आलिंगन द्यावं. कोण म्हणतंय? धृतराष्ट्र. कोणाला? भीमाला. हे आलिंगनात प्रेम आहे का? प्रेम नाही, द्वेष आहे, कपट आहे, राजकारण आहे. त्याला गोड बोलून जवळ बोलायचा होता आणि दाबायचा होता. आणि खरं सांगू का, ही लय गोड बोलणारी बी धोकादायक असतात बरं का. स्पष्ट सांगतो, जी लय गोड बोलतात ते आपल्याला कधीच मतदान करीत नाहीत. लिहून घ्या. ते आपलीच खात्यात, आपलीच पेत्यात आणि आपल्यालाच पाडण्यासाठी त्यांचा फार मोठा हातभार असतो. त्याच्यामुळे लय गोड बोलणाऱ्यांच्या नादी लागायचं नाही. त्यांच्या तोंडात एक असतं आणि मनात एक असतं. मैंदमुखीचा कोबळा बाबा अंतरीचा निराळा, बाबा अंतरीचा निराळा. विनंती, जरा प्रसन्न बसा बरं सगळ्यांनी. असं जरा ताट बसून जरा असं चैतन्य स्वरूप बसा. का जेवण ज्यात झाले ते तुमची. थोडं मोकळं बसा बरं. जरा माना वगैरे डवला. भजन आम्हीच आरडायचं वरडायचं, जीव तुडून वाजवायचं उक्त घेतलं का? तुम्ही आमच्या खेळात आहेत का नाहीत? आहेत ना? त्या क्रिकेट मधल्या प्रेक्षकांकडून शिका जरा. बॉलिंग टाकणारे, क्रिकेट बॅट हातात घेणारे त्यांना दिसत सुद्धा नाही, इतक्या लांब असतात. पण इकडून इतकं आरडतात, ह्यांच्या जीवावर तिकडं चौकार षटकार. तसं तुम्ही जरा प्रसन्न बसावं. आरडायचं नाही तुम्हाला. फक्त विठ्ठल विठ्ठल आणि टाळी वगैरे असं जरा प्रसन्न बसा. विडल मैंदमुखीचा कोवळा, भवंतरीचा निराळा. कवळं बोलत्या शेलकच काय काय. त्यांची जर वाणी ऐकली तर आपल्याला सुद्धा वाटतं नाही नाही हे जर आपल्या इतकं प्रेम आहे किंवा आपल्या इतकं कोणाच प्रेम करत नसेल असं त्याची भाषा ऐकून वाटतं. पण त्याच्या इतका दुश्मन किती दुसरा नसतो आपला. भाव अंतरेचा निराळा. हे अंत आपल्याला बी गावात भेटतात ना काय काय. वा 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 पाटील, तुमच्याशिवाय काय गावचा विकास आहे का? तोंडाला पुढे गेल्या भांगार येते त्याने तर गावचं वाटोळ केले. हाय का? म्हणजे कसा विश्वास टाकावा लोकांवर. ही तोंडात एक आणि मनात एक. ही फार भयानक माणसं. तशी धृतराष्ट्राची भाषा. भीमा, हे राजा 100 मुलं मेले रे, तुम्हीच मारली समजा. पण म्हणता याय ना म्हातारपणात त्यांच्या चोपायच्या होत्या ना भाकरी. मनात मत जळत होता, तुम्हीच हाणले र. पण आता कसं काय बोलावं. 100 मेली पण तुम्ही राहिलेली 5 माझीच मुले. भावाची काय माझी काय. मुलगा समजून तुला आलिंगन देण्याच्या अंतकरणात खूप थोडा नॉर्मल इको कमी ठेवा. बोलताना छान आवाज आहे, थोडा इको बोलताना कमी ठेवा. तुला आलिंगन देण्याची इच्छा आहे. भीमाला वाटलं खरंच काकाच्या मनाला राग गेला काय नको. त्याने काकाला सांगितलं मी तुम्हाला आलिंगन देणार पण आज नाही उद्या. ठीक आहे. जिकडे तिकडे बातमी व्हायरल झाली. काका पुतण्याची भेट. काका पुतण्याचं राजकारण आताच नाही बरं का, पहिल्यापासूनच. आता फक्त फॉर्मला आलंय विठ्ठल. आणि एकाने सगळ्या पक्षात काका पुतण्यात बघा तुम्ही. बारीक चिंतन करा. कीर्तन संपले. हे काका पुतण्याने महाराष्ट्राला फार पुकरून काढले. आणि काका मी तुम्हाला उद्या आलिंगन देतो. बातमी व्हायरल झाली. भगवान श्रीकृष्ण बसले होते मोबाईल खेळत. व्हॉट्सअप होतं त्यावेळेस. आता मोबाईलने माणसं हँग झाली. 24 तास त्याच्यात डोकं घालतात. माणसासाठी मोबाईल का मोबाईलसाठी माणूस हेच कळायला मार्ग नाही. मी म्हणतो जरूर वापरा पण प्रमाण ठेवा. त्या सांगली जिल्ह्यामध्ये गाव आहे बघा. मागली एक बातमी ती आली होती की त्या गावामध्ये संध्याकाळी 6 ते 8 या दरम्यान अख्ख्या गावातले मोबाईल बंद असतात आणि गावातला एकही टीव्ही चालू नसतो. शेतकऱ्याने शेतकऱ्याचा दहारा काढायचं काम करायचं, महिलांनी स्वयंपाक करायचा आणि 6 ते 8 मध्ये तरुण मुलांनी अभ्यास करायचा असा त्या गावानं ग्रामसभेत ठराव केलाय. त्या गावचं नाव भारतात आदरानं घेतलं जातं.
असे काहीतरी चांगले संकल्प गावाच्या पातळीवर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन तयार करा. नुसत्या राजकारण्याने काय हुक्त घेतलं ना आमचा विकास करायचा, आपली काय जबाबदारी आहे का नाही हे प्रत्येकानं मनावर घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री आमदार खासदार गाव बदलू शकतात ना, गावातल्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे की आपल्या गावचा विकास व्हावा, गावामध्ये चांगले नियम व्हावेत, गाव सुजलाम सुफलाम व्हावं, हे परिवर्तन प्रत्येकाच्या मनात व्हावं, यासाठी धर्म मंडप विठ्ठल. मला एकच सांगायचं, फक्त मोबाईलला काहीतरी प्रमाण ठेवा. सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास, असं काहीतरी लिमिट ठेवा. 24 तास त्याच्यात डोकं घालून डोके हँग करू नका. भगवान श्रीकृष्णापर्यंत बातमी गेली की काका पुतण्याची भेट. देवाने भीमाला फोन केला, इकडे काय आलंय म्हणले, हे खरं आहे म्हणले, आम्ही भेटणार रे उद्या. जिवंत राहायचं असेल तर काकाला आलिंगन देऊन जमणार, तो काकाच्या भाषेवर जाऊ नको, काका डेंजर आहे. मी हे काढलं सांगतोय बरं का. तर तुम्ही कुणीकडे जोडता हे तुम्हाला माहिती आहे, ते तुमच्या बुद्धीचा प्रश्न आहे. मी ओरिजिनल धृतराष्ट्राचं भीमाचं सांगतोय. आणि मग भीमाने देवाला सांगितलं, देवा हो तुम्ही देव आहेत पण मी बी भीम आहे, मरण पण शब्दात बदल होणार नाही. बोले तैसा चाले त्याचे वंदावे पावले. शब्द दिलाय म्हणले ना, असा शब्द खाली पडून देणार आहे का? शब्द खाली पडेन तर भीम कसला. आता हे चित्र माणूस होतं, ते काय कोणाला भेट होतं का काय तवा. कृष्णाला तरी थोडंफार ती बुजायचं, बाकीच्यांना हानीतच होतं. ती त्याच्या कोणी नादालाच लागत नव्हतं. अहो ते नुसता भीम म्हणलं तरी गचुर धरीत होता, त्याला दादा लावावं लागत होतं. भीम दादा, त्याला दादा म्हणलं तर ते थोडाफार असा गोड बोलायचा, नाही तर गचुर धरायचा डायरेक्ट. त्याला काय कोणाला मोजायची गरज होती. स्वयंभू होता, ताकद होती, रगीलपणा होता, काय कोणाला मोजायची काम आहे. वजनदार माणूस होता तो. हत्तीच्या शेपटाला धरण हत्ती वर फेकला तर हत्ती खालीच आला नव्हता. हत्ती गेलता कुठं, सध्या सॅटेलाइट सोडतात का, हत्ती तिथे गेलता. काय ताकद असेल भीमात. भीमदादात एवढी ताकद का होती तर आईच्या हातचं खाल्ल्याशिवाय भीमाचं पोट भरत नव्हतं. ह्या आताच्या भीमाने ध्यानात ठेवा. कलियुगातला भीम जेवायला बसला, जेवता जेवता आईला धावला. आईवर काय भाजी केली म्हणला, आणि काय तुझ्या हाताला चवण, काय तरा. 10,000चा किराणा महिन्याला जाळ करतोय, पण वरण पातळ केलं आणि भात कच्चा ठेवला आणि चपात्या जाड केल्या आणि भाजीला टेस्ट, आणि तुझ्या हाताला चव नाही, स्वयंपाक बनवायचा नाही. माझ्याशी गाठी आई म्हणली, मी नाही केली भाजी, तुझ्याच बायकोनी केली. असंही वय, आणि मग मस्त आहे की. ह्याला चौकात नेऊन हाणला पाहिजे. अरे आई म्हणलं की तुझा उष्माघात होतो, बायको म्हणलं की तुझी आईस्क्रीम होती, एवढा फरक म्हणल्यावर कशा भीमाला ताकती येते ना. आईच्या हातचं सुद्धा पटलं पाहिजे ना. काय ताकद होती हनुमंतरांना. राव दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसं डिरिंग करीत नाहीत, गप बसतात. नको रे गाव, दुसऱ्याचे झपकी होतं आपल्याला, याडीवाने कराय ना ग. ह्यो वाघ असा झाला, थप मारा. दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. हनुमंत महाबली, हनुमंत महाबली, दाढी रावणाची दाढी. हनुमंत महाबली, हनुमंत महाबली, दाढी रावणाची दाढी, दाढी रावणाची दाढी. हनुमंत महाबली, रावणाची दाढी. हनुमंत महाबली, हनुमंत महाबली, हनुमंत महाबली, दाढी रावणाची दाढी, दाढी रावणाची दाढी, दाढी रावणाची दाढी. दाढी रावणाची जाळी. जाग्या बुका केला दाढीचा, पिटेच दाढी जाळे मिशे राहिले असते का. धडाधडाच पेटल्या म्हण, गंज पेटल्या उनी, जाळलेली लंका, गाव सुद्धा जाळलं म्हणे. काय ताकद आहे हनुमंतरांमध्ये. एवढी ताकद का होती. अंजनीच्या तपासासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी माचेच्या दुधात ताकद होती.
अंजनी मातेचा दुधाचा थेंब दगड पडला तर दगड सुद्धा फुटत होता. काय दूध वज्रशील असं. त्याच्यामुळे हनुमंताने किती मोठा पराक्रम करू दे, आई मान्यच करत नव्हती. प्रभू रामचंद्राने एक दिवशी अंजनी मातेला फोन केला आणि हनुमंतरांचं गुणगान काय म्हणले, तुमची कुस पवित्र हनुमंतरांसारखा वाघ जन्माला आला. म्हणजे काय झालं प्रभू, नेमकं काय म्हणणं काहीच नाही म्हणले. एवढी 18 पद्म वानरसेना गोळा केली, राहून दगडावर रामलेलं, दगड पाण्यात फेकली, सगळ्याला सोबत घेऊन शेतू बांधला. फोन ठेवा म्हणले, बघते पुढचं. फोन कटवला, हनुमंतराला बोलून घेतलं, बाळा तू माझ्या दुधाचा अपमान केला. हनुमंतर म्हणले, काय चुकलं बाबा, रामासाठी मी माझं सर्वस्व दान दिलं. रामाचा प्रभुचंद्रांचा फोन येऊन गेला, त्यांनीच काय कान भरवलं का काय बा. पण त्यांनी तर चांगलं सांगितलं होतं, वानरशाना गोळा केली शितो. इकडे माझ्या दुधाचा अपमान जर करायचा असेल तर आईचं अंजनीचं नाव लावायचं. आपण झालं काय, प्रभू रामचंद्राने आत्ताच मला सांगितलं की वानरशाना गोळा केली मग शेतू बांधला. अरे अंजनी मातेचं दूध तू प्याला होता, शेतू बांधण्यासाठी तुला वानरसेनेची गरज काय, तू एकट्यानं शेतू बांधाय पाहिजे होता. याला म्हणायचं माता एवढा पराक्रम केला म्हणते, जमलं नाही, अजून पुढचं वर्जन पाहिजे होतं. सगळ्यांना काय गरज होती रे, आईचं दूध प्यालाय तो एकट्याने शेतू बांधाय पाहिजे होता. किती विश्वास होता हनुमंतरांवर अंजनी मातेचा. एवढा पराक्रम करून सुद्धा आईनं मान्य केलं नाही. हे आताच्या अंजनीनं जरा ध्यानात ठेवा. आताच्या आया 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 शेंबड बोरग, शेंबड डबर नक्ट आणि एकदम ओरिजिनल विठ्ठलासारखा कलर आणि नाकातला माल सगळ्या डिहरी सांडतो, डिहरी चुळीत भातन दुधन सगळं कुत्र येतं, तोंडात चाटून जातं तरी हाड म्हणत नाही. तसल्या खैर्या पोराकडे बघून आई म्हणते, माझं वाघाचं पिल्लू कसं बसलं या. अगं काय चव आली तुझ्या वाघाला, कुत्र तोंड चाटीत तर ते हाड म्हणे ना, असा काय वाघ असतो का. त्या आताची मात. पहिलीतलं पोरगण घाण घाण शिव्या देत होतं. शेजाऱ्याने सांगायला आईला, पोराला शिकेव. आता शिक पहिलीत गेले घाण घाण शिव्या देते. आई म्हणजे ग बस, लहान आहे म्हणून देते घाण घाण शिव्या, मोठा झाल्या दिन की चांगल्या चांगल्या शिव्या. काय मुलांकडून आदर्श घ्यायचा हो. आईनं जर असं वागलं तर मुलांकडून अपेक्षा करण्यात काय चुक. शुद्ध बीजा पोटी खळी रसाळ घुमट एवढा पराक्रम केला तरी अंजनीने मान्य केला ना. काय ताकद होते त्या हनुमंतरांना, तशी ताकद होते भीमदादाला. आणि भीमाने सांगितलं कृष्णाला, तुम्ही ग बसा म्हणले, ह्याला कुणाला आलिंगन द्यायचं आणि कुणाला नाही द्यायचं हे आमचं आम्ही घरगुती मॅटर आहे, आमचं आम्ही मिटू. तुम्हाला काय आमच्या घरच्या मॅटरमध्ये डोकं लावायचं काम आहे. भीम कृष्णाला बोलायला लागला. कृष्ण म्हणले, अरे तुला आता घरचा मॅटर दिसला का, म्हणजे गुलाल पडल्याच्या पुढं इतक्या दिवस तुला हात जोडीत होता, आमचं काम करा ना आमचं काम करा ना. आता 5 वर्षांनीच भेटायचं विचार रे काय. बघू आम्ही बी पुढच्या 5 वर्षाला. मग येडेवणी करू नको भीमा, तुझ्या घरचा मॅटर म्हणजे तुला आणि तुझ्या भावाच्या रथाचं सारथ्य केलं, 18 दिवस युद्धामध्ये विजय प्राप्त करून दिला. मी होतो म्हणून तुझा भाव अर्जुन वाचला, तो काय आमच्या घरचा मॅटर होता का. अरे तुमच्या घरचं मिटवायसाठी आम्ही आमचं घरदार जाळलं ना. अरे मी राजा कुठला होतो आणि राहिला कुठं होतो, द्वारकेचा राम.
कळतंय का माऊलीने काय प्रमाण सांगितलंय? द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा हे तर थांबायचं. मी राजा कुठला? द्वारकेचा. राहायला कुठं? पांडवा घरी. का? तुमच्या घरचं मिटवायसाठीच ना. आणि आता सांगतो का घरच्या मॅटरमध्ये डोकं लावू नको. बघ तुला जसं करायचं असेल तसं. जेव्हा देवाने भीमाला झाडलाय बरोबर, मग नेमकं काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं नाही आलिंगन देऊ नको, पण शब्द गेलाय. मग एक काम कर, आलिंगन देण्याच्या अगोदर 1 मिनिटाचा वेळ मला दे. ठरलं. देवाने लोखंडाचा भीमाच्या आकाराचा पुतळा बनवून घेतला. दुसऱ्या दिवशी धृतराष्ट्राने केलं सुरू. भीमा ए राजा, तो म्हणला होता ना काल आलिंगन देतो. बघा बरं का भाषा किती गोडी. म्हणजे शेवटपर्यंत पुढचा गाफीलच राहायला पाहिजे. त्याला कळलंच नाही पाहिजे ह्याच्या डोक्यात काय चालू आहे बा नेमकं. बेंबी उठला. देवाने खुनीला ग बस मेले मरचिन, तुझा दुसरा नंबर आहे. मग पाहिला कोणाचा? लोखंडाचा पुतळा. म्हणजे साडका पुढं लोखंडाचा पुतळा पुढं सरकवला. भीमा म्हणून आलिंगन दिलं त्या लोखंडाच्या पुतळा. धृतराष्ट्र 100 मुलं मारली होती. काय कमी राग असेल का? आणि शेवटचा प्रिय पुत्र जो होता का धृतराष्ट्र, ह्यानेच हाणला होता बरं का गदेने भीमाने. त्याच्यामुळे त्याला गोड बोलून जवळ बोल. भीमा म्हणून जीच आलिंगन दिलं आणि जीच कर 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 भीम दाबलाय. लोखंडाचा पुतळा होता पण जाग्यावर बुका केला. भीमानं तोच बुका घेतला आणि कपाळाला लावला. मेलो रे, मला नको रे, मला आलिंगन नको, काका नको, काकी नको, मला पहिलं घरी जाऊन द्या. निघूनच गेलो. आणि मग भीमाने विचार केला, जर देवाने आपल्यासोबत मीटिंग केली नसती, जर पुतळा बनवला नसता आणि त्याच्या जागेवर जर मी गेलो असतो तर जिवंत राहिलो. आता हे सुद्धा आलिंगनच आहे. हे आलिंगनात प्रेम आहे का? कशाचं प्रेम आहे राव? कपट आहे नाही, द्वेष आहे, तिरस्कार आहे. हे झालं द्वेषाचं आलिंगन. असंच अजून एक आलिंगन आपल्या इतिहासामध्ये गाजलंय. शिवाजी हमारे गले लग जाओ. कोण म्हणते? कुणाला? छत्रपती शिवाजी राजे. या खूप दिवसाची इच्छा होती, लांबून आलोय तुम्हाला भेटायला विजापूरवरून. जरा बसून तह करू म्हणले, वाटाघाटी स्वराज्याच्या. लई कमी वयात प्रगती करायचं चालले. मनात म्हणत होतं या जरा. आणि भाषण राजे आओ राजे. हात पुढे केला. दिसायला आलिंगनच आहे का नाही? प्रेम आहे का? आलिंगन देणारा कसा होता? आशा वाघिनीचा तो छावा. टाळी टाळी टाळी. हा आशा वाघिनीचा तो छावा. आशा वाघिनीचा तो छावा. आणि मन्नत काठे जावा. डोक्यात गमी मी खावा. बेटीचा धाडला सांगावा. फलाच्या भेटीसाठी राजाने नक्षीदार श्यामेना उभारला. जाग्यावर नाका, जाग्यावर जाग्यावर. नक्षीदार श्यामी आण्याला धन दौलत डुलत आला. सयदंड त्यांच्या संगतीला, शिवबाच्या संग जीव माला. पण आलिंगन देणारा तुकोबारायांचा शिष्य, जगदंबेचा भक्त आणि भगव्या झेंड्याचा शिपाई. राजांनी खानाला आलिंगन दिलं, खानानं दगा केला. खानदार मान मान्याला, कटनीचा वार त्यानं केला. चिलकत होतं अंगाला, खानाद्वार बघा गेला. खान गडबडला. राजे सावध झाले. बघ नकाचा मारा केला. पोटामध्ये बीचा कुठं झाला. तर तर भाले पोटाला शिवाजी महाराज की जय भवानी. खानाचा कार्यक्रमच केला, तो बी दिवसा.
त्याला मारलं हे मला सांगायचं नाही, मला गाभा महत्वाचा आहे, फक्त आलिंगन हा या शब्दाचा. दिसायला बरोबर आलिंगनच आहे हो. प्रेम आहे का? द्वेष हे झालं द्वेषाचं आलिंगन. पण जगद्गुरु तुकोबाऱ्याच्या अभंगात जे आलिंगन सांगतात ते प्रेमाचं आलिंगन आहे. संतांनी जर एखाद्या साधकाला आलिंगन दिलं त्याच्या जीवनामध्ये कशाची प्राप्ती होते? अभंगाच्या पहिल्या आलिंगन चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. सायुजता नावाचा मोक्ष प्राप्त होतो संतांनी जर आलिंगन दिलं तर. हे ऐकायला सोपं आहे, संतांनी आलिंगन दिलं मोक्ष. संत काय कोणाला बी आलिंगन देतील का? मुळात संत भेटच होत नाही. बहु अवघड आहे संत चलता चलता भेट होती काय संताची. बहु अवघड आहे संत भेटी. हा सब त्याला चांगले कलाकार लवकर भेटत नाही. महाराज भेटाना, सौजन्यवाले काय काय गावाला भेटाना, संत भेटी एवढी सोपी गोष्ट लय अवघड विषय होतच नाही काय होते हो. परी जग जेटी करू नाकी देवानं कृपा केलीत. आणि दुसरा मुद्दा काय, एक तर भेटतच नाही, दुसरा मुद्दा
संतांची भेट झाली. हे संत हेच लवकर आपल्यासारख्या सामान्य जीवाला कळत नाही, कारण त्यांच्या काय खिशाला बिल्ला नसतो, त्यांच्या गाडीला पाठी नसते. अध्यक्ष हॅलो भलतं काय काय टाकतात कंसात. त्यांच्या संग शिष्याचा मेळा नसतो. बाबा आहेत हे बरं का, जप तसलं बी काय नाही त्यांचं. एकला चिरण अलौकिक नोहावे लोकांप्रती ज्ञान वगैरे सांगतात. मी जगापेक्षा वेगळा असं संत दाखवत नाही, सर्वसामान्यासारखंच राहतात. पण संत नव्हते जगा माणसातच राहतात, पण माणसासारखे नसतात. पण माणसाला ते लवकर लक्षात येत नाही. एक तर भेटतच नाहीत. दुसरी गोष्ट संत हे लवकर लक्षात येत नाही. आलं लक्षात ते आलिंगन देत नाहीत, आणि दिला आलिंगन मग काय ते तर चरणात आहे ना, मोक्ष सायुज्यता जोडे. वाल्मिक ऋषींच्या अगोदरचं जीवन आपल्या सगळ्यांना माहित आहे ना. या कथा ऐकूनच लहानाचं मोठं झालंय आपण. वाल्याचा वाल्मिक ऋषी कसा झाला आलिंगन गडे. दुसरं काय तवा नारदजीने दिलेलं आलिंगन. नाही तर वाल्या कुळीचं जीवन असं आहे की त्यांची बायको सुद्धा त्यांना वाल्मिकराव म्हणत नव्हती. आताचे बी नाहीत म्हणा. जुन्या जाणकार आणि हिंदू धर्म संस्कृती मर्यादा राखून ज्या मावल्या आहेत ना, ते डायरेक्ट मालकाचं नाव घेत नाही. उखण्यात नाव घेताना सुद्धा ते म्हणतात रावांचं नाव घेते, सगळ्यांचा मान राखून राव म्हणते ते. आता राव गेलं फक्त नाव आहे, आणि त्या नावाला बी भाव नाही. खेड्यापाड्यात तरी टिकू नये, शहरात आरतुरे. अरे बंटी बंटी तेव काय नौकर रे का सालगडी का. नाही तुम्ही लय बायकोनी नवऱ्याला आरतुरला बोललं म्हणजे तुम्ही लय स्टँडर्ड दिसता का काय. तुम्ही लय हाय फाय एज्युकेटेड धर्म मातेत घातला म्हणजे तुम्ही हुशार आहेत का काय. मर्यादा नावाची गोष्ट आहे का नाही. कधी खर भाजण्यावानी काहीतरी करायचं, कोणी कोणाचे कपडे घालायचे, बोंबलेत फिरायचं. काय धर्माचार राहिला हो. हे खेड्यापाड्यात तरी धर्म टिकून आहे. खरं सांगतो तुमच्यासारख्या सात्विक माता माऊल्या बघितल्या तरी जरा आनंद वाटतो. कुंकू पदर, भारतीय संस्कृतीला शोभेल अशी वेशभूषा असं बघितल्या तरी जरा वाटतं थोडं महाराष्ट्रात कीर्तन चालू आहे. त्या पुण्या मुंबईकडे गेल्या नुसती उदाशी भरती राव. अरे कोण कोणाचे कपडे घालते तीच कळा ना. परवा पुण्यात कीर्तन होतं, पुरुष मंडळींच्या विभागामध्ये एक बारकं पोरग त्याच्या वडिलाच्या मांडीवर बसलं होतं, मोठमोठ्याने रडत होतं. मला त्याला उठून घेऊन घरी जा किंवा त्याच्या मम्मीकडे द्या. ती कीर्तन लय विक्षेप करायला लागले, ती कंट्रोलच्या बाहेर जायला लागली. त्याला त्याच्या मम्मीकडे द्या ना. ते मला मीच मम्मी या. जीन पॅन्ट, टी शर्ट होती, बॉबकट होता, गॉगल होता, हेडफोन होता. आता मला काय माहिती मम्मी का पापा आहे बाबा. तुम्हाला तुमची कपडे पुराण आहेत का. तुम्ही पुरुषाच्या कपड्यावर का अतिक्रमण करताय बाबा. मग काहीतरी असला वावळटपणा करायचा. लोकांना तिले स्टँडर्ड नाही, ती डोक्यात आवड झाली काही करायचं. वाल्मिक ऋषींची बायको सुद्धा वाल्मिक जी असं म्हणत नव्हती, कारण त्याचे कृत्यच तसं होतं. ते सुद्धा वाल्याच म्हणायची. आणि नारदजींची भेट झाली. आलिंगन गडे मोक्ष सायुज्यता जोडे. एकच वाक्य एक शब्द, एक वाक्य सांगा चित्ताने ऐका. काय काय माणसं आम्हाला म्हणतात महाराज कीर्तन जास्त वेळ करा. तुम्हाला काय लय कीर्तन केलं म्हणजे तुम्ही बदलणार आहेत का. नाही 10चं तुम्हाला 11 केलं म्हणजे तुम्ही लय ही होणार आहेत का. काहीच होत नाही. एक वाक्य सांगतो, कीर्तन 2 तासाच्या कीर्तनानं माणसं कधीच बदलत नाही. कीर्तनात माणसं बदला एक शब्द सुद्धा खूप झाला. ज्याला बदलायचा ना त्याला एक शब्द लय झाला. एक वाक्य अशा बंदुकीच्या गोळीवानी चाटून गेलं पाहिजे. ते मनाला लागलं पाहिजे, डोक्याला नाही. मनाला लागलं ना ते सुद्धा म्हणला पाहिजे बस आतापासून चेंजच आयुष्यात. तर बदल. अख्ख्या कीर्तनाने माणसं बदलूच शकत नाही. हे अख्खं कीर्तन फक्त तुम्ही थांबाव म्हणू नयेत. माणसं बदलाले एक शब्द लय झाला. एक वाक्य टाकलं नाराज. अरे तू पाप करतो, तुझ्या पापात कोण दुसरं भागीदार आहे. तेव्हा मला अख्खं कुटुंब आहे. बिघडला काय अख्खं कुटुंब जा इचरून ये. घरच्याने लांबूनच हात टाकलं. तू माणसं मारितो तुझं तू बघ म्हणले. आम्हाला जगू दे सुखाने. उगं बापाने दिलं म्हणून तुझ्या संग नांदायचं आलं नाही तर काही संसार करायच्या मापात आहे काय. तुम्ही जावा बायकोने बी बोला बोली सुरू केली. वाल्मिक म्हणले अर टचा रडले राहू ते.
म्हणले बस विषय संपल्या जमाय. आता एकच वाक्य, आपुली आपण करा सोडून, बाकीच्यांचं सोडून द्या म्हणले, माझ्यासाठी काहीच नाही म्हणले, रामनामाचं चिंतन कर. नारदजीने त्याला आलिंगन दिलं. आता परिवर्तन आहे का? परत वाल्या राहिला नाही. आता वाल्या म्हणले हाणताना आपल्याला. वाल्मिक ऋषी आलिंगन संताची झाली माझी काया, मस्तक हे पाया मरिताचा ठेविता. हे आलिंगन संताची झाली माझी काया, मस्तक हे पाया मरिताचा ठेविता. आलिंगने संताच्या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. काया दिव्यमय झाली. वाल्मिक ऋषी तेवढ्यावर थांबलं नाही वातावरण. महर्षी वाल्मिक पुढचं प्रमोशन, त्याच्या पुढचं प्रमोशन आद्य कवी महर्षी वाल्मिक, आणि त्याच्या पुढचं प्रमोशन राम जन्माला याच्या अगोदर 1000 वर्ष राम आणले. केले रामायण रामादी रामादी, केले रामायण रामादी रामादी केले रामायण रामादी. कोळीयाची किती वाढली वाहन, केले रामायण रामादी. केले रामायण रामादी किती वाढली वाहन, केले रामायण रामादी. केले रामायण रामादी. वा अंकुश बुवा, केले रामायण रामादी. राम जन्माला याच्या आधी राम आणलेलं म्हण. काय कमी प्रमोशन आहे का काय? कशात परिवर्तन? एकच शब्द देण्यात ठेवायचा फक्त, आलिंगन. नारद मुनींसारख्या ऋषींनी संतांनी आलिंगन दिलं. आद्य कवी महर्षी वाल्मिक ऋषी. कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादी. का? संतांनी आलिंगन तर जीवनामध्ये परिवर्तन झाले. म्हणून नाथ महाराज म्हणले, माझं वाटत तसे आलिंगन द्यावे, आलिंगन द्यावे. माझं वाटत तसे आलिंगन द्यावे, आलिंगन द्यावे. माझं वाटत तसे आलिंगन द्यावे, आलिंगन द्यावे.